नमस्कार. मी उज्ज्वला करमळकर. कोल्हापुरातील ज्येष्ठ लेखिका सरला वझे यांच्या नूपूर या कथासंग्रहातील श्रद्धा ही कथा मी आता वाचणार आहे. उमा अंगणाचा केर सडा करून आत आली. चहा केला आणि तिनं मुलांना उठवलं. अरे, आज शाळेत जायचंय की नाही? आणि जय, तुला कॉलेजला नाही जायचं का? ए जुई, अगं ऐकू येत नाहीये का? बघ किती वाजले घड्याळात. आता मी नाही हाक मारणार. उठा नाहीतर नका उठू. असं म्हणत तिनं स्वयंपाकघर घातलं. चहा घेतला. तोच दूधवाला आला. म्हणून बाहेर आली तर दीक्षितांच्या रमाकाकू हातात भांडं घेऊन हळूहळू पावलं टाकत बाहेर आल्या. अगं उमा, घोटभर दूध देशील का ग? रात्रभर खोकल्यानं झोप म्हणून काही लागली नाही. थोडा चहा करून घ्यावा म्हणते. काकू म्हणाल्या, उमा, तू एक आहेस म्हणून बरं आहे बघ. काकू, अहो असं काय करताय? असं म्हणू नका. मी नसते तर आणखी कोणीतरी असतंच. हो ग, पण असं तुझ्यासारखा जीव लावला असता की नाही कोण जाणे. बरं, येते. शिव शिव असं म्हणत काकू परत फिरल्या. त्यांच्या पाठमोऱ्या कृश शरीराकडे उमाचं लक्ष गेलं. काही क्षण त्यांच्याकडे पाहत उमा तिथंच उभी राहिली. तिनं यापूर्वी काकूंना कित्येकदा सांगितलं होतं, काकू, रोज कुणाकडं काहीतरी मागण्यापेक्षा लेकाकडं जाऊन राहा ना. अगं, तो राहतो परदेशात. तिथं मला मेलीला काय कसं करायचं ग मी? साधं मराठी बोलता येत नाही. हल्ली अडखळल्यासारखं होतं. इंग्रजी काय बोलणार? आणि तो समजून घेणार? तूच सांग. जर त्याला आईची आठवण काळजी असती तर 7-8 वर्षात येऊन गेला असता. पण नाही. आणि माहेरी माझ्या तर एक गरिबी, त्यात सावत्राई, बाबा गेले, त्यामुळं लग्न उशिरा झालं. त्यानंतर हाही उशिराच झाला. पहिल्यापासून सगळंच गणित चुकीचं. जाऊ दे काकू, पण आता हे गणित सुधारा. जीवनचा आधार घ्या ना आणि निवांत राहा. कसं निवांत राहू तूच सांग. अगं, ह्यांचा विचार अजून शांत बसून देत नाही. असं वाटतं जर हे आले आणि दाराला कुलूप दिसलं आणि माझी भेट कशी होणार? कोण कळवणार मला? काकू, आम्ही कळवू की तुम्हाला? हो ग, पण ते येऊन गेलेले तुम्हाला तरी कळायला हवं ना. हो, पण ते तुमची चौकशी करतीलच ना. तेव्हा सांगीन मी. तुम्ही फोन नंबर द्या, पत्ताही द्या. टाळकं माझं. अगं, तो परदेशात. त्याचा नंबर आहे कोणाकडं? आणि तो कुठं राहतो हे समजलं तरी मला मेलीला काय कळणार? जाऊ दे, मी आपली ह्यांची वाट पाहत इथंच राहीन. कधीतरी येईल देवाला दया आणि हे अचानक उभे राहतील समोर. उमा पुन्हा कधी काकूंना विचारून त्रास द्यायचा नाही असा विचार करत आत गेली. आज काकूंच्या अंगावरच्या सुरकुत्या तिनं पाहिल्या. कपाळावर कुंकाचा टिळा, हातात हिरव्या काचेच्या 2-2 बांगड्या, मनगट सोडून कोपराकडे धाव घेणाऱ्या, नऊवारी खालवर झालेली साडी, ब्लाऊज तर काय शरीराला स्पर्श न करता फिरत होतं. हे पाहून उमाला खूप वाईट वाटलं. डोळ्यांच्या पापण्या नकळत ओलावल्या. तिच्या मनात विचार आला, अकाली काकू म्हाताऱ्या झाल्या. वाटलं इथून लगेच त्यांच्याजवळ जावं, म्हणावं, काकू काही काळजी करू नका, मी आहे तुमच्या पाठीशी. तिनं डोळे टिपले. काकू केव्हाच निघून गेल्या होत्या. ती आत आली. हातात पेपर घेतला. तोच मुलांची चाहूल लागली. उमा उठली, कामाला लागली. चहा, नाश्ता, डबे सारं झालं. उमाचे पती आंघोळ करून पूजा केली. उमानंही स्वतःचं आटोपलं, वाचन संपवलं. पती ऑफिसला गेले. हुश्य म्हणत ती खुर्चीवर टेकली. हातात पेपर घेतला. पण विचारचक्र मात्र रमा काकूंच्या भोवती घोळत होतं. मी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा काकूंनी आम्हाला दोघांना जेवायला बोलवलं होतं. साडी दिली. प्रत्येक सणाला प्रसंगाला काकू धावून यायच्या, मदत करायच्या. साध्या सरळ स्वभावाच्या काकू.
लेकानं जीवननं शिकावं म्हणून खूप धडपडायच्या. जीवन तसा लहानपणापासूनच हट्टी आणि थोडासा निष्ठुर होता. त्याला फक्त स्वतःला हवं एवढंच समजायचं. एखाद्या गोष्टीसाठी काकूंच्याकडे हटून बसायचा. रमा काकूंचा नवरा सुभाष यांना आवडत नसे. ते म्हणायचे, लाड कर पण फालतू लाड नको. एकटा एकटा म्हणून लाडावून ठेवू नकोस त्याला. नंतर नंतर ते जीवनला ओरडायचे. बाप लेकात सतत वाद होऊ लागले. पटेनसे झाले. पण जीवन अभ्यास करत होता. चांगल्या मार्कांनी इंजिनियर झाला. त्याला नोकरी परदेशातच करायची होती. त्यानं एकाला गाठलं आणि 10,000 रुपये देऊन परदेशी नोकरी पक्की केली. जायचा खर्च, तिथं गेल्यावर लागणारा थोडाफार पैसा कुठून आणायचा? त्यानं आईमागे तगादा लावला. पण सुभाषरावांना हे पटत नव्हतं. ते म्हणायचे, अरे इथं काही कमी नोकऱ्या आहेत का? हे बघा बाबा, माझा मित्र अमेरिकेला गेला, दुसरा मित्र न्यूझीलंडला गेला. किती छान जम बसलाय त्यांचा, आणि तोही लवकर. अरे हो, पण म्हणून तूही तिकडच जावंस असं आहे का? यातून उडणारे खटके विकोपाला गेले. शेवटी रमाकाकू मध्ये पडल्या. हे बघा, शेताचा एक तुकडा आहे, तो विकूया. कोण जातं त्या शेताकडे? वर्षाकाठी ते काय देतील ते घेतो. तुम्ही नका हट्टाला पेटू. मुलापेक्षा तो तुकडा जास्त आहे का? सांगा मला. वेळ पडली तर दागिने आहेत माझे, ते मोडू आपण. उद्या जर पोरानं काही बरं वाईट करून घेतलं तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. त्याला जायचं तिथे जाऊ दे. जगाच्या पाठीवर कुठेतरी सुखी राहू दे म्हणजे झालं. तो ऐकत नाही. परदेशाचं खूळ डोक्यात घेऊन बसलाय. मग काय करायचं सांगा? ही भीती मला घालू नको. काय कमी केलं त्याच्यासाठी? तळहाताच्या फोडासारखा जपला त्याला. कपडा लत्ता, क्लास, टीप सारं केलं ना. कुठं काही कमी नाही पडलो बाप म्हणून. लाड करण्यात आई म्हणून तू कुठे कमी पडली नाहीस. पण याला आपल्यापेक्षा, आपल्या देशापेक्षा तो परदेशच जास्त जवळचा वाटतोय. त्याला जायचं तिथं जाऊ दे. नको कोण म्हणतंय, पण बाकी कोणता विचारच नाही. शेवटी काकूंनी त्यांना शांत केलं. शेताचा तुकडा विकला, पैसा जीवनला दिला. तिकडे जाण्यासाठी कपडे खरेदी झाली, व्हिसा काढला, जायची तारीख नक्की झाली. जायच्या आधी 4 दिवस बाप लेकाचा वाद विकोपाला गेला. सुभाषराव म्हणाले, आता यापुढे आमच्याकडे काही मागायचं नाही. तिथं स्वतःचा जम बसवायचा आणि व्यवस्थित राहायचं. तो जीवनचा मित्र आला. त्यानं जीवनकडे 10,000 रुपये मागितले. तो मित्र म्हणजे सुभाषरावांच्या मित्राचा मुलगा सदा. जीवन म्हणाला, हे बघ, मी निघालोय म्हणून घाबरू नको. अरे काकांचे पैसे बुडणार नाहीत, बाबा फेडतील. सुभाषराव अवाक झाले. कसले रे पैसे जीवन? अहो बाबा, नोकरी मिळवून देण्यासाठी एकाला 10,000 रुपये काकांच्याकडून घेऊन दिले होते. अरे तू काय केलंस हे? मी आजपर्यंत खूप कष्ट केले, पण कुणाकडे हात नाही पसरला आणि पैशांसाठी दारात कुणाला येऊही दिलं नाही. समजलं हे? आणि मला आधी का नाही सांगितलंस? तुम्ही तयार झाला नसता म्हणून, दुसरं काय? जीवन म्हणाला, बाबा रिलॅक्स. अहो असं होतं कधी? हे बघा, आता दर महिन्याला थोडे थोडे करून काकांना पैसे परत द्या म्हणजे झालं. ते घेतील जमवून. त्याचं हे उत्तर ऐकून सुभाषरावांनी लेकाला 2 ठेवून दिल्या. काकू मध्ये पडल्या. अहो जाऊ दे ना आता. तो जीवन गरजला. यांना सतत मुलापेक्षा पैशाची काळजी. होय रे, म्हणूनच वडलोपार्जित शेताचा तुकडा विकून तुला पैसे दिले. तुला आजपर्यंत कशाची उणीव भासू दिली नाही. लाज नाही का वाटत असं बोलतायला? बाबा आता पुरे करा. मला आता 4 दिवस शांत राहू दे. मला बॅग भरायची. मी गेलो म्हणजे तुम्ही शांत व्हाल. अहो तुम्ही तरी शांत व्हा ना. झालं गेलं विसरून जा. करू काहीतरी. आता त्याला थंड मनानं जाऊ दे. हे ऐकताच बाबा चिडले. होय, म्हणजे तुला आता त्याचीच काळजी, त्याचंच बरोबर. माझंच चुकलं. तुमच्या दोघांच्यात पडायलाच नको होतं. अहो असं काय, तो लहान आहे, तुम्हाला तरी समजतं ना. म्हणून म्हटलं शांत व्हा. म्हणजे यानं कसंही बोलावं, आईबापाच्या पाण उतारा करावा आणि मी निमूटपणे ते सहन करावं. जमणार नाही मला.
बाबा, जमणार नाही तर बसा बडबडत. मला कामं आहेत, मी येतो, असं म्हणून तो बाहेर पडला. सुभाषरावांचंही डोकं भडकलं होतं. तेही काही न सांगता फक्त माझी आता वाट बघू नको असं म्हणून म्हणाले आणि चप्पल घालून घराबाहेर पडले. 4 दिवस वाट पाहिली, पण ते आले नाहीत. जीवनही निघाला. जाताना काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. जीवननी सांगितलं, आई, बाबा येतील, काळजी करू नकोस. मी अधूनमधून कुठून तरी संपर्क साधीन. जपून राहा. येतो मी. त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्या तशाच उभ्या राहिल्या. काही क्षण काय घडतंय ते समजायच्या आत जीवन, आई येतो ग, असं म्हणून बाहेर पडला. काकू भरल्या डोळ्यांनी रिक्षात बसलेल्या जीवनला पाहत होत्या. बघता बघता रिक्षाने वळण घेतलं. रिक्षा दिसेनाची झाली. काकू परत फिरल्या, खुर्चीवर टेकल्या आणि घाय मोकलून रडू लागल्या. हे पाहायला घरातील 4 भिंतींशिवाय कुणीच नव्हतं. काय घडलं हे? काय काय स्वप्न पाहिली होती, सारी क्षणात धुळीला मिळाल्या. अशा या जगण्याला काय अर्थ आहे? काकू रोज काकांची वाट पाहत एक एक दिवस मोजत होत्या. काकूंना कधी कधी कुणाकडून हेटाळणी मिळे, तर कधी कणव म्हणून आधार मिळे. कधी कधी उतारवयामुळे, दुखण्यामुळे जीव नकोसा होई. जीवन झुंज सुरू होती. माहेरी सावत्राई, त्यातून वडील लवकर गेले. नंतर काही वर्षात आईही गेली. त्यामुळे माहेर संपल्यातच जमा. काकूंनी आपले सगळे दागिने विकून बँकेत पैसा ठेवला. त्या व्याजावर चरितार्थ चालू होता. आजही काकूंकडे एक कॉन्ट्रॅक्टर आला होता. काकूंना तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. मी तुम्हाला पैसे देतो, राहायला जागा देतो, बिल्डिंग बांधून होईपर्यंत तुम्ही जिथे राहाल त्या जागेचे भाडे देतो, विचार करा. पण काकूंचं उत्तर, मला काही नको, मी जागा देणार नाही. त्यांच्या समोर आजूबाजूंच्याही हाच प्रस्ताव मांडला होता. काकू साध्या भोळ्या. त्या उमाला आणि इतर नातेवाईकांना म्हणायच्या, मी लग्न होऊन या घरात आले. इतर नववधूंप्रमाणेच मीही संसाराची किती सुरेख स्वप्न पाहिली होती. पण सारं धुळीला मिळालं. मनाला मुरड घालत आशेवर जगत राहिले. शेवटी एकटीच सारं दुःख उराशी कवटाळून स्वतःशीच बोलत या 4 भिंतींच्या आत कुढत राहिले. या चढाओढीत तारुण्य संपून म्हातारपण आलं. या अबोल भिंतींनी माझं सुखदुःख, माझी नवऱ्याची, मुलाची ताटातूट पाहिली. मी हमसून रडताना पाहिलं. आणि आता मी जशी म्हातारी झाले, तशी ही वास्तूही उतरवयाची झाली. माझा आधार तिला आणि तिचा आधार मला. हे सारं खरं असलं तरी या वास्तूवर माझा अधिकार नाही. हे कधीतरी धूमकेतूसारखे समोर उभे राहतील आणि असं काही केलं तर त्याच पावली डोक्यात राग घालून परत फिरतील. मागं एकदा सहज आपण आपल्या माघारी ही जागा वृद्धाश्रमाला देऊ आणि आपणही इथेच राहू असं म्हटल्यावर हा विचार तू करू नको. या जागेचं काय करायचं ते मी पाहतो, असं म्हणून अंगावर ओरडले होते. हे आले तर बरंच, नाहीतर जीवन बघेल काय करायचं ते. माझ्या कुडीत जीव असेपर्यंत मी त्यांच्या माघारी ही जागा विकणार नाही. पण अजूनही एकच स्वप्न उराशी बाळगते आहे. डोळे मिटण्याआधी यांनी यावं आणि म्हणावं, रमा, खरंच मी चुकलो. तुला जशी माझी उणीव भासत होती तशीच मलाही तुझी आठवण पोखरत होती. पुढचे जेवढे दिवस आहेत तेवढे एकमेकाला आधार देत घालवावेत, शेवट गोड व्हावा, असं काहीसं बडबडत असायच्या. नंतर एके दिवशी काकू दुपारी आडव्या झाल्या होत्या. तोच दारावरची कडी वाजली. दार उघडताच दारात जीवनला पाहून काकू अवाक झाल्या आणि अनवधानाने त्यांनी त्याला तिथेच मिठी मारली. जीवननं त्यांना सावरलं. दोघं आत आले. काकूंना काय बोलू काय नको असं झालं होतं. जीवन म्हणाला, आई, आता मी कायमचा मुंबईत राहणार आहे. तुलाही तिकडेच नेणार आहे. बर, आणि या जागेचं काय करायचं? अगं आई, विकून टाकू. जितकं बोलणं सोपं आहे तितकं हे करणं सोपं आहे का रे? अरे, याच घरात मी शेवटपर्यंत यांची वाट पाहणार आहे. आई, अगं काय हा वेडेपणा?
बाबांचं काही ठाव ठिकाणा तरी ठाऊक आहे का आपल्याला? बरोबर बोलतोयस. पण त्यांना शोधण्याचा कधी प्रयत्न केलास का? आणि तुला आज घर आई आठवली? आणि या 6-7 वर्षात मी कशी असेन या जाणीवेनं कासावीस झालाच का रे? आई, अगं मी सतत तुझाच विचार करायचो आणि बाबा आले असतील की नाही या विचारानंही बेचैन व्हायचो. हो का? अरे, 4 इयत्ता जास्त शिकले नाही, पण दूधकुळी नाहीये बरं. परदेश, पैसा, मोठेपणा, मोठाली स्वप्न यापुढं तू तुझ्या आईबाबांना विसरलास. तुझ्या उन्मत्त वागण्यानं हे घर सोडून निघून गेले. पण खरं सांगू, ह्यांनी घर सोडताना माझा थोडा तरी विचार करायला हवा होता. ह्यांनी मला सुख दिलं, कधी कधी संताप व्हायचे, पण समजावून सांगितलं की शांत व्हायचे. पण काही काळ त्यांच्या रागाला तोंड देताना मला नाकी नऊ यायचे. त्यात तुझं आणि त्यांचं पटायचं नाही. अति तापट स्वभावाचे. चिडले की भीती वाटायची. अर्ध्या डावातून उठून गेले तर, पण शेवटी तेच झालं. गैर त्यांना कधीच आवडायचं नाही. तसे ते खूप स्वाभिमानी होते. पण तू त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावलास. कशाला घेतलेस त्यांच्या मित्राकडून 10,000 रुपये? त्यामुळं ते बिथरले, निघून गेले. नशीब माझं, इकडं मुलगा करिअरच्या मागं धावला, इकडं बाप घर सोडून निघून गेला. आता फक्त या जीर्ण वास्तूत त्यांची वाट पाहू शकते. या पलीकडं काहीही करू शकत नाही. मी आता कुठंही जाणार नाही. म्हणे जागा विकूया. या 6-7 वर्षात कधी चौकशी केलीस? 4 पैसे दिलेस की काय केलंस ते तरी सांग. आई, अगं मी काय म्हणतोय ते बघ ना. आता लवकरच आपण काकांचे सारे 10,000 रुपये परत करू. तू तुझ्या हातानं दे त्यांना पैसे, मग तर झालं. अरे मेल्या, पैशासाठी हे संतापले. ते पैसे जाताना मित्राला देऊन गेले. समजलं? आता पुढे बोलण्यात काही अर्थ नव्हता. तो म्हणाला, आई, हे पैसे ठेव औषधाला. मी लवकरच इकडे परत येईन. काकूंनी ते पैसे घेतले नाहीत. नको रे, जेव्हा लागतील तेव्हा बघू, आत्ता नकोत. हे ऐकून जीवन थोडा रडवेला झाला. जाताना त्याचे डोळे पाणावले होते. तो खूप दुःखी उदास झाला होता. हे आईच्या नजरेतून सुटलं नाही. आई, ही वास्तू विकायला नको, राहू दे. पण मी आजपर्यंत कशा अवस्थेत दिवस काढले ते तर ऐक. आणि तुला मी वचन देतो, मी नक्की बाबांचा पत्ता काढीन, विश्वास ठेव. अरे बाबा, आता काही सांगू नको. आता या कुडीत 4 गोरी रागानं सुनावण्याची ताकदही उरलेली नाही आणि गहिवरण्याचीही गरज नाही. कारण आजपर्यंत एकटीनं या 4 भिंतींच्या आत इतकी अस्व गाळली की माझ्या डोळ्यातील पाणीही आटून गेलं. याला साक्ष या 4 अबोल भिंती. हे बघ, हवं तर हे घर तुझंही आहे, तेव्हा इकडे येऊन राहा, पण मी कुठेही येणार नाही. आई, प्लीज एकदा ऐकून तरी घे माझं म्हणणं. आई, माझीही अवस्था तुझ्यापेक्षा वेगळी नव्हती ग. खूप वेळा वाटायचं उडत जावं आणि तुझ्या कुशीत विसावावं, चुकीची माफी मागावी, पण तेही शक्य नव्हतं. असं म्हणून त्यानं आईच्या मांडीवर डोकं टेकलं. हमसून हमसून रडू लागला. जीवन बोलत होता, आई, मी इथून गेलो आणि तिथं गेल्यावर समजलं की मला नोकरी देतो म्हणून फसवलं गेलंय. मी काही दिवस त्या कंपनीचा शोध घेत होतो, पण मला ती कुठे सापडलीच नाही. या काही दिवसात जवळचे पैसेही संपले. मी वेड्यासारखा त्या नवख्या देशात फिरत होतो. ना ओळख ना देख. कोण काय करणार माझी मदत? त्यातून पुन्हा फसलो ही तर भीती होतीच. परत फिरणार तरी कसा? तेव्हा बाबांची तुझी खूप आठवण आली, पण वेळ निघून गेली होती. शेवटी एकीकडे जॉब मिळाला, पण तिथंही माझा गैरफायदा घेतला गेला. पैसे कमी, कष्ट जास्त. त्यातून 5 वर्षांचा बॉन्ड लिहून घेतला. त्यामुळेही मी अडकलो, पण दुसरा पर्याय नव्हता. वेड्यासारखा कष्ट करून गाठीशी पैसा येण्यासाठी साठवत होतो. दिवस उडून जात होते. रात्री अंथरुणावर पाठ टेकली की एकही रात्र अशी गेली नाही की तुझी आठवण झाली नाही. कसा येणार होतो मी परत?
तुला भेटायला. तूच सांग. इतक्या महिन्यांनी वर्षांनी मुंबईत आलो. बातमी काढली तर बाबा परत फिरकले नाहीत हे समजलं. वाईट वाटलं ग खूप. तुझं काय झालं असेल या विचारांनी मन बेचैन झालं. तुला भेटण्यासाठी येणार होतो, पण पेपरमधली एक जाहिरात बघितली. सिव्हिल इंजिनियर त्वरित भरणे. संपर्क साधला, तिथे गेलो आणि तुझ्या आशीर्वादाने लगेच नोकरी मिळाली. लगेच रजा मागणं अवघड. मग पहिला पगार हातात येताच रविवारी सुट्टी घेऊन तुझ्याकडे आलो. लगेच गेलो. पण आता 2 दिवसांची सुट्टी आहे म्हणून आलो. आई, मी खोटं बोलत नाहीये ग. विश्वास ठेव माझ्यावर. मी आता बाबांना नक्की शोधून आणीन. काळजी करू नको. हे सारं काकू अवाक होऊन ऐकत होत्या. तोच जीवन म्हणाला, आई, मला खूप भूक लागलीये ग. तुझ्या हातचं थालीपीठ खाऊन खूप दिवस झाले. देशील करून? काकू उठल्या. त्यांनी थालीपीठ लावलं. त्यांच्या पाठमोऱ्या कृतीकडे पाहून जीवन गहिवरला. त्याच्या मनात आलं, खरंच आईच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. काकूंनी थालीपीठ ताटलीत घातलं. जीवनच्या समोर ठेवलं. खा बाळ. आई, खा बाळ. आज तुझ्या आवडीचं लोणी नाही त्यावर. ताक घुसळणं, लोणी, तूप हे सारं मी तुम्ही दोघं गेल्यावर विसरले. रोजचा दिवस कसा तरी ढकलत होते. आई, असू दे. तुझी माया या लोण्यापेक्षा जास्त रुचकर आणि मऊ आहे. त्यामुळे थालीपीठ लोण्याविनाही खूप छान लागतंय. हे बघ. असं म्हणून जीवननं एक तुकडा काकूंना भरवला. काकूंना हुंदका आवरला नाही. नंतर जीवननं रात्री जेवण झाल्यावर हांतरून घातलं. दोघं खूप वेळ बडबडत होती. केव्हा झोप लागली कोण जाणे. खूप दिवसांनी दोघंही अगदी शांत झोपली होती. जीवननी आईला सांगितलं, आई, मी आता आलोय. पुन्हा सांगतो, बाबांना एके दिवशी आणून तुझ्यासमोर उभं करीन. आणि नमस्कार करून तो निघून गेला. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे जीवन बाबांना शोधण्याचा प्रयत्न करत होता. पण ते कुठे सापडत नव्हते. एक दिवस तो गेटवे ऑफ इंडियाकडे गेला असताना कठड्याला रेलून कुणी बाबा उभे असल्यासारखं त्याला वाटलं. तो धावत तिकडे गेला. दाढी वाढलेली होती. त्यामुळं त्यानं पुन्हा एकदा निरखून पाहिलं आणि खात्री पटताच समोर गेला. आपण दीक्षित ना? प्रथम त्यांनी कोण दीक्षित असं म्हणून उडवून लावलं आणि तिथून निघाले. तसं जीवननी त्यांचा हात धरून त्यांना थांबवलं, पाय पकडले. हे पाहून बाबांनी त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं, हा आपला मुलगा. शेवटी जीवननी त्यांना कबूल करायला लावलं आणि मग ते राहत होते ती खोली सोडून त्यांना आपल्या खोलीवर घेऊन आला. बाबांच्या कृशदेहयष्टीकडे पाहून त्याला खूप वाईट वाटत होतं. मग बोलता बोलता बाप लेकांनी आपापली चूक कबूल केली. बाबा, आता आपण आईकडे जाऊया. ती तुमची आतुरतेनं वाट पाहते आहे. मला पण खरं तर तिला कधी पाहतो असं झालंय. पण स्वाभिमान आडवा येत होता. नाही थांबायचंय आता. चल. मग दोघं काकूंच्याकडे आले. दुपारची वेळ. काकू नुकत्याच आडव्या झाल्या होत्या. दारावरची कडी वाजली. कोण आलं यावेळी असं म्हणत काकूंनी दार उघडलं तर दारात जीवन उभा होता. जीवन म्हणाला, आई, मी तुला आज एक सरप्राईज देणार आहे. अरे, आता कसलं काय? फक्त हे यावेत, हे एकच सरप्राईज माझ्यासाठी आहे. ते दे म्हणजे झालं. हे ऐकताच जीवननं मागच्या बाजूनं बाबांना समोर आणलं. त्यांना पाहून काकूंचं क्षणभर भानच हरपलं. दुसऱ्या क्षणी वय, मर्यादा, नातं सारं विसरून काकूंनी काकांना घट्ट मिठी मारली. त्याच वेगानं काकूंना बाबांनीही जवळ घेतलं. अश्रू वाहू लागले. काकू हुंदक्यावर हुंदके देत होत्या. बाबांच्याही डोळ्यांना धार लागली होती. जीवनही गहिवरला. त्यानं दोघांना शांत करून खाली बसवलं. अहो, असं कसं मला सोडून गेलात? एकदाही मला इतक्या दिवसात भेटावं असं वाटलं नाही का तुम्हाला? जीवन मध्येच बोलला, आई, हे सारं बोलायला खूप वेळ आहे. आधी चहा ठेव. आम्ही फ्रेश होतो. मी येताना वडापाव आणलाय तुझ्या आवडीचा. सगळे मिळून खाऊया. मग बोलत बसू.
आता रोज दोघं खूप वेळ मागचं पुढचं बोलत होते. मग 4 दिवसांनी काकू म्हणाल्या, "अहो, हे तुमचं घर आहे तसं ठेवलंय. आता याचं काहीही करा. मी यातून सुटले. आता मी थकलीये. शेवटची इच्छा होती की तुम्ही आणि जीवन दोघांनी परत या घरात यावं, मला भेटावं. तीही परमेश्वरानं पूर्ण केली. पूर्वजन्मीची पुण्याई. एकच इच्छा अंतरी हेलावत होती, तीही आता झाली. आता त्याच्यावर चिडू नका. जीवन, आता तूही शहाणा हो बाबा. बाबांना कधी दुखवू नकोस. तुझ्याशिवाय आम्हा दोघांना तरी कोण आहे रे?" मग कोल्हापुरातच नोकरी मिळावी म्हणून जीवन प्रयत्न. त्याला 2-3 महिन्यात नोकरी मिळाली. तो स्वतःच्या घरी आला. काकू एक दिवस स्वयंपाकघर आवरत होत्या. जीवनचे बाबा जवळच बसून पेपर वाचत होते. "अहो, माझ्या छातीत थोडं दुखतंय." जीवन घरी नव्हता. काकूंनी काकांच्या मांडीवर डोकं टेकलं. "आणि तुला काय होतंय? दवाखान्यात जाऊया का?" म्हणेपर्यंत एक मोठी कळ आली. काकूंनी किंकाळी फोडली, पण ती शेवटचीच. क्षणात पंचप्राण आसमंतात विलीन झाले. काका हतबल झाले. जीवनला फोन गेला. उमालाही समजलं. शेजारी पाजारी सारे गोळा झाले. काकूंची कुडी साऱ्या मायापाशातून मुक्त झाली होती. काका लहान मुलासारखे हमसून हमसून रडत होते. जीवन घायाळ झाला होता, पण काकूंचा चेहरा मात्र समाधानी टवटवीत दिसत होता. बाप लेक काकूंचं क्रियाकर्म झाल्यावर एकमेकाला सॉरी म्हणत होते. आपल्या दोघांच्या घर सोडण्यानं आई लवकर गेली. याला दोषी आपण दोघे. शेवटी आईच्या इच्छेसाठी दोघांनी आपापल्यासाठी 2 खोल्या ठेवून एवढा मोठा वाडा वृद्धाश्रमाला दिला. रमा सदन असं त्याला नाव दिलं. अशा प्रकारे बाप लेकांनी काकूंना श्रद्धांजली वाहिली आणि अमर केलं. उमा म्हणाली, "खरंच धन्यता रमा काकू. जीवनाच्या सारीपटावर अशा अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. त्यातून स्वतःला सावरून जो जीवन सार्थकी लावतो तोच खरा जीवन जगतो. स्वतःला संपवणं हा मार्ग नव्हे. यालाच जीवन ऐसे नाव."